बोला. माननीय सभापती महोदया, खरं म्हणजे मी उत्तर सुरू करायच्या आधी एक चांगली बातमी आपल्याला सांगतो की महाराष्ट्राने आता सगळी आकडेवारी पुन्हा जाहीर झाली आहे आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राने FDI मध्ये पहिला क्रमांक या ठिकाणी पटकावलेला आहे. एप्रिल ते डिसेंबर 23 चा जो रिझल्ट आलेला आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 1,01,12 म्हणजे 1 लाख कोटी पेक्षा जास्त गुंतवणूक आली आहे. आणि हे महत्वाचं याकरता आहे की त्याच कालावधीमध्ये ज्यांच्याशी आपण स्पर्धा असं म्हणतो, कर्नाटक 30,219, गुजरात 48,410, दिल्ली 31,361, या तिघांची एकत्रित गुंतवणुकीचा विचार केला तर 1,09,000 कोटी आणि एकट्या महाराष्ट्राची 1 लाख कोटी एवढी गुंतवणूक आली आहे. त्यामुळे निश्चितपणे मी माननीय मुख्यमंत्री महोदय आणि सगळ्या विभागांचं आणि आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. माननीय सभापती महोदया, 260च्या चर्चेमध्ये सन्मान्य प्रवीण दरेकरजी, सन्मान्य अनिल परबजी, सन्मान्य जयंत पाटीलजी, सन्मान्य रमेश पाटीलजी, सन्मान्य राजेश राठोडजी, सन्मान्य एकनाथरावजी शिंदे, सन्मान्य राजहंस सिंगजी, सन्मान्य विरोधी पक्षनेते माननीय अंबादास दानवेजी, सन्मान्य अनिकेत तटकरेजी, सन्मान्य अभिजित वंजारीजी, सन्मान्य कपिल पाटीलजी, सन्मान्य सुरेश धसजी, सन्मान्य गोपीचंद पडळकरजी, सन्मान्य श्री अरुण लाडजी, सन्मान्य भाई गिरकरजी, सन्मान्य श्री नरेंद्र दराडेजी, सन्मान्य श्री विलास पोतनेजी, सन्मान्य श्री प्रसाद लाडजी, अशा सर्व सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी भाग घेतला. आणि त्यातनं काही मुद्द्यांची उत्तरं ही आमचे सहकारी उदय सामंत यांनी दिलेली आहेत. काही मुद्दे हे विशेषतः माझ्याकडे जे भाग आहेत त्याच्याशी संबंधित आहेत. अच्छा, ठीक. मुळातच या चर्चेमध्ये एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडण्यात आला आणि तो म्हणजे आता जी काही दुष्काळाची परिस्थिती आहे, या दुष्काळाच्या परिस्थितीचा सामना करण्याकरता आपल्याला येत्या काळामध्ये पाण्याचं नियोजन योग्य प्रकारे करणं गरजेचं आहे. आता आपण जर बघितलं तर विशेषतः दुष्काळाची जी काही परिस्थिती आहे त्याच्यामध्ये मराठवाडा जो विभाग आहे हा सर्वाधिक मला असं वाटतं आपल्याकरता चिंतेचा विभाग आहे. कारण आपण नागपूर विभागाचा विचार केला तर मागील वर्षी 54% पाणी होतं, यावर्षी 55% आहे. त्यामुळे इथे काही फार प्रॉब्लेम येईल असं वाटत नाही. अमरावती विभागाचा विचार केला तर मागील वर्षी 66% होता, आता 57% आहे. त्यामुळे जवळपास हे पाणी देखील उन्हाळ्यात पुरेसं आहे. मात्र मराठवाडा विभागामध्ये मागील वर्षी आपल्याकडे 47% पाणीसाठा होता, तो आता केवळ 24% पाणीसाठा आपल्याकडे आहे. त्यामुळे मराठवाडा विभागामध्ये आपल्याला विशेष प्रायोरिटायझेशन या ठिकाणी करावं लागेल. आणि एकूण राज्याचा जर विचार केला आपण, कारण जसं इथली परिस्थिती आहे तशी जरी चर्चेत उल्लेख आला नसला तरी ही परिस्थिती यावेळेस आपल्याला सातारा सांगली मधली देखील पाहायला मिळते आहे. म्हणजे कोयनेचं पाणी जपून वापरावं लागेल अशा प्रकारची परिस्थिती आपल्याकडे आहे. तर एकूण राज्याचा जर आपण विचार केला तर राज्यामध्ये मागील वर्षी याच दिवशी 61% पाणीसाठा होता, तो यावर्षी 46% पाणीसाठा आहे. त्यामुळे एक मोठा घट हा पाणीसाठ्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि म्हणून या दृष्टीने आपण त्याच्या उपाययोजना केलेल्या आहेत. आणि विशेषतः जो काही आपल्याकडे पाणीसाठा उपलब्ध आहे त्या पाणीसाठ्याचं नियोजन हे जुलैपर्यंत करायचं, अशा प्रकारचं त्याचं नियोजन आपण केलेलं आहे. यामध्ये आपण आपल्याला कल्पना आहे की 3 गोष्टी करतो. एकतर अवेलेबल पाणी साठ्याच्या आधारावर आपण कालवा सल्लागार समिती जी आहे त्या कालवा सल्लागार समितीमध्ये किती पाणी सोडायचं आणि किती आपण त्या ठिकाणी ठेवायचं याचा निर्णय करतो. त्या संदर्भातल्या सगळीकडे कालवा सल्लागार समितीच्या बैठका काही झालेल्या आहेत आणि काही होऊ घातलेल्या आहेत आणि त्याचं प्लॅनिंग केलेलं आहे. दुसरं याच्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की पहिल्यांदा पिण्याचं पाणी, पिण्याच्या पाण्याची निकड संपवून जर पाणी असेल तर शेतीला पाणी,
आणि शेतीचं पाण्याची निकड संपवल्यानंतर उद्योगाला पाणी, असं आपण त्या ठिकाणी ठरवलेलं आहे. तर सगळ्या धरणांच्या संदर्भातलं पाणी वाटप जे आहे ते पाणी वाटप आता जुलैपर्यंत याच पद्धतीने करण्यात आलेलं आहे की बाष्पीभवनाचा विचार करून अवेलेबल जे पाणी आहे त्या पाण्यातलं पिण्याच्या पाण्याचं पाणी हे सोडून किती पाणी अवेलेबल आहे त्याच्या आधारावर मग शेतीला आणि त्याच्यानंतर शेवटी आपण उद्योगाला जर उरलं तर पाणी देऊ, अशा प्रकारची परिस्थिती आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मराठवाडा विभागामध्ये निश्चितपणे आपल्याला विशेषतः मेच्या काळामध्ये काही ना काही अडचण त्या ठिकाणी येईल. अर्थात आपण याचा थोडा म्हणजे कधी कधी जे काही आपल्यासमोर आव्हानं असतात त्याचं संधीत देखील रूपांतर करता येतं. जसं आपण मागच्या काळातही केलं तर या उन्हाळ्यामध्ये विशेषतः आता सगळे वॉटर स्ट्रक्चर्स ड्राय असल्यामुळे मोठ्या प्रमाणात ते वॉटर स्ट्रक्चर्सचं डिसिल्टिंग करणं याच्याकरता आपण भर दिलेला आहे आणि जलयुक्त शिवार योजना ही या सगळ्या भागामध्ये अत्यंत वेगाने आपण हातामध्ये घेतलेली आहे. त्याचे नवीन रेट्स आपण फायनल करून दिलेले आहेत, त्याच्या एजन्सीज फायनल करून दिलेल्या आहेत. आता जिथे एनजीओ मिळाला नाही त्या ठिकाणी ग्रामपंचायतीला देखील अधिकार दिलेले आहेत, त्यांना थेट पैसे आपण देतो जेणेकरून त्या ठिकाणचे जे छोटे तलाव आहेत या तलावाचं डिसिल्टिंग त्यांनी करावं आणि तो गाळ सगळा त्यांनी शेतीमध्ये नेऊन टाकावा. तो गाळ शेतीत गेला तर 2-3 वर्ष शेतीमध्ये देखील आपल्याला रासायनिक खतं वापरावे लागत नाही आणि ऍडिशनल पाण्याची कॅपॅसिटी त्या ठिकाणी तयार होते. तर त्या प्रकारे मोठ्या प्रमाणात हे काम हाती घेण्यात आलेलं आहे. मी स्वतः या संदर्भात जलसंधारण मंत्र्यांसोबत 3 बैठका केलेल्या आहेत. त्या संदर्भात जो काही निधी आपल्याला तिथे उपलब्ध करून द्यायचा तो निधी करून दिलेला आहे. प्रत्येक गावापर्यंत जलरथ जाईल आणि त्या गावामध्ये जनजागृती करेल अशा प्रकारचं देखील त्या ठिकाणी काम ऑलरेडी आपण बीजीएस सोबत सुरू केलेलं आहे. त्यामुळे या संदर्भात मोठ्या प्रमाणात कारवाई ही आपण ऑलरेडी जी काही आहे ती सुरू केलेली आहे. एक सिंचनाच्या अनुशेषाच्या संदर्भातला विषय देखील या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आणि त्या संदर्भात आपण जर जून 2021 ची स्थिती बघितली तर मराठवाड्यामध्ये साधारणपणे 2%, विदर्भामध्ये 14% आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये 9% असा आपला अनुशेष त्या ठिकाणी शिल्लक आहे. म्हणजे भौतिक अनुशेष, आपण जो काही आर्थिक अनुशेष आहे तो आर्थिक अनुशेष तर पूर्ण केलाय पण भौतिक अनुशेष आपला शिल्लक आहे. त्या हिशोबाने जे काही आपण विचार केला तर अमरावती विभागामध्ये 31,000 हेक्टरचा, अकोल्यामध्ये 39,000 हेक्टरचा, वाशिममध्ये त्या ठिकाणी जवळपास 5,874 हेक्टर आणि बुलढाण्यामध्ये 34,000 हेक्टर इतका अनुशेष त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आता जून 23 अखेर अनुशेष कार्यक्रमातल्या 70 प्रकल्पांची कामं आपण पूर्ण केलेली आहेत. 30 प्रकल्पांची कामं ही आता आपली प्रगतीपथावर आहे. ही 30 प्रकल्प झाले की 73,000 हेक्टर एवढा आपला सिंचनाची क्षमता ती वाढणार आहे आणि 22-23 मध्ये जवळपास 20,000 हेक्टर सिंचन क्षमता आपण निर्माण केली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.